आवाज जनतेचा। रिसोड विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या अध्यक्षतेखालील पंचायत समिती रिसोड येथे आढावा सभा पार पडली। यावेळी सर्वसामान्य लाभार्थींचा जिव्हाळ्याचा घरकुल, सिंचन विहीर आणि शेतकऱ्यांचे पंधन रस्ते या महत्त्वाच्या विषयावर संबंधितांना सूचना देण्यात आल्या। प्रामुख्याने तालुक्यातील विजयंतीच्या नावाखाली टाळलेल्या सर्व गोसावी समाज बांधवांचा घरकुल प्रस्ताव तात्काळ समाज कल्याण विभागाकडे पाठवण्याच्या सूचना आमदार गवळी यांनी दिल्या। तर नवीन शासन आदेशानुसार सिंचन विहिरीला 5 लाख रुपयांची सुधारित मान्यता देण्याच्याही सूचना दिल्या। बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांचं अतिक्रमण नियमित करण्याचे प्रस्ताव सर्व ग्रामपंचायत सचिवांनी सादर करण्याच्या सुद्धा सूचना आल्या। तसेच शेतकऱ्यांसाठी तालुक्यात मंजूर असूनही सुरू झाले नसलेले 84 पंधन रस्ते तात्काळ सुरू करून काम पूर्ण झाल्याचं अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश आमदार भावनाताई गवळी यांनी दिले आहेत। तसेच सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्याची कामे झाली पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी उपस्थित सर्व नागरिकांच्या अडचणी जागेवरच सोडवण्यात आल्या। तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणत्याही कर्मचाऱ्यानं काम करण्याचे पैसे मागितल्यास तात्काळ आपल्या कार्यालयात तक्रार करावी, त्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं जाईल। यावेळी जिल्हा प्रमुख महादेवराव ठाकरे, युवासेना जिल्हा प्रमुख संजय भुतेकर, तालुका प्रमुख शिवाजीराव खांजोटे, शहर प्रमुख अरुण मगर, प्रदीप मोरे, अनिल गरकळ यांच्यासह अनेक सरपंच उपस्थित होते। तर शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या यावेळी आमदार गवळी यांच्या माध्यमातून सोडवून घेतल्या। उपसंपादक प्रदीप देशमुख। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।